सो आता जस्ट लाईक म्हणजे पॅकिंग करून झाली आहे माझी. पॅकिंग करून आता आम्ही निघणार. म्हणजे 2 मित्र अजून येणार आहे, ॲड होणार आहे या ट्रॅव्हलमध्ये. आणि करून असे लाईफचे लिस्ट तर ॲड होतच जाणार. बाकी कॅमेरा कॉन्शियस तर सगळेच असतात, मी पण आहे. मी बाजूला बघतो की कोण मला बघत आहे की नाही इकडे. आणि समोरून एक बाई आहे पोराला घेऊन, खिडकीमधनं मलाच बघत आहे. त्यामुळे जास्त मी बोलणार नाही इकडे. फक्त एवढंच आहे की बापरे आज रात्रीची बस आहे, ती पकडायची आहे, जायचं आहे उद्या लोकेशनवरती पोचायचं आहे, खूप एन्जॉय करायचं आहे, नवीन मोमेंट्स कॅप्चर करायचे आहे. एक डिवाईन एक्सपिरियन्स असणार तो पण. आणि फक्त मला कॅमेरा वाचवायचा आहे बस, कारण केओटिक असणार आहे पूर्ण. तर मला फक्त कॅमेरा वाचवायचा आहे, हीच प्रयत्न असणार आहे पूर्ण ट्रिपमध्ये. 2 मित्रांना अजून ॲड करायचं आहे, ते तर पुढे जाऊन ॲड होणार, ते तुम्हाला कळणार ब्लॉगमध्येच. आणि हे ब्लॉग माझ्या टाईपचं तसा आहे नाही, म्हणजे मी तर फक्त फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे की ब्लॉग कसे बनतात. तर जर काय चूक झाली असेल तर ऑब्व्हियसली तुमच्यावरती आहे, मला काय लेणं देणं नाही त्याचा. चल, ही आपली बस आहे, समोरूनच येते. थोडा आता सीट वगैरे कन्फर्म करून आतमध्येच व्हिडिओ काढायला चालू करतो. जशी ही बस दिसते तशी हिचे कॉस्ट नाही, हिची कॉस्ट फारच रिजनेबल आहे. 1000च्या आत तुम्हाला नेट बसवरती बुक करता येते. आता जस्ट इकडनं आपले 2 मित्र आहे ना पुढे CBDच्या इकडनं, त्यांच्यासाठी वाट बघतोय. तोपर्यंत आपण आपलं सामान पण इकडे ठेवून दिलेलं आहे, पण विचारत नाही केलेलं की बसची सर्विस एवढी चांगली असेल. रात्रीचा विषय संपला. चल 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 लवकर. चालूच होती आधी असं, मला वाटलं मिस होशील नाही. आता जेवण झाल्याच्या नंतर रात्रीची वेळ कशी होऊन सकाळ झाली हे तर मला पण नाही कळलं. मला बोलतो मी गाडी काढतो ना. आता सकाळचं चहा पाणी आणि पोहे खाऊन आम्ही तर एस टी पकडून निघालो. एस टीची तिकीट पण फारच स्वस्त होती. पट्टणकोडी गावात आमचं फक्त फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे तिघांचा पण. आणि जसं स्टॉप आला तसं बघत गेलो आम्ही की गर्दी तर होती तिकडे, पण जसे रोड्स अजून नॅरो होत गेले भाई साहब गर्दी तर अजूनच वाढत गेली. दाखव इकडे पेज फिक्स आहे एकदम. कोल्हापूरमध्ये येऊन तर कोल्हापुरी दिसली आपल्या पहिली. चांगलेच कोल्हापुरी दिसले. काय घेतोय? एकच पॅकेट आहे ना मग. एकच पॅकेट आहे. रस्त्यांवरची दुकानं बघत बघत काही न घेता आपण मंदिराकडे निघायला लागलो. आणि जसं मंदिराकडे पोचायला लागलो पहिला पाऊल आतमध्ये गेला की एक वेगळाच ऑरा क्रिएट झाला तिकडे. मी कॅमेरा वगैरे पॅक करून आतमध्ये चालतच गेलो, बघत गेलो लोकांच्या इकडे कशी आहे आतली वाईफ. आणि सगळं स्लो मोमध्ये बदलायला लागलं. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, वेलकम टू श्री विठ्ठल बीरदेव यात्रा.
जे डोळ्याने बघितलेलं ते एक्सप्रेस करायला माझ्याकडे तर वर्ड पण नव्हते. प्रत्येक जागेवर तिकडे बोर्ड्सवरती लिहिलेलं होतं की इट्स नॉट येल्लो फेस्टिवल, इट्स श्री विठ्ठल बीरदेव यात्रा. त्याचा खरा अर्थ मला तिकडे जाऊन कळाला. कधी वाटलंच नव्हतं की माझा एक्सपिरियन्स त्या माणसांसारखाच असेल जे तिकडे गात होते, बघत होते, भंडारा उडवत होते. त्या भंडारामध्ये पण एक वेगळीच ओढ होती जी लोकांना एकत्रित करत होती. टाइम जसा संपत आला, आमचा परतीचा प्रवास पण सुरू होत आला. भले या एक्सपिरियन्ससाठी फक्त 2-2.5 हजार खर्च झाले, पण ह्याचा वाईब, ह्याचा ऑरा माझ्या कॅमेरामध्ये आणि माझ्या डोळ्यात नेहमीच राहील.